काय मंडळी गावाकडची सुरुवात तर बघा मस्तपैकी झाली. आज बघा यात्रा असल्यामुळे यात्रेमुळे तर हे काय सगळ्यांच्या भाकरी वगैरे करायचं चाललेलं. आमच्याकडे गावाकडे चुलीवर भाकरी केल्या जातात आणि आमचा कुठलाही सणवार असला का नाही आमच्या 1000 बायका असं म्हणजे आमची वस्ती आहे ते मिळून आम्ही स्वयंपाक वगैरे करत असतो. आणि त्यातनं बघा असा हा स्वयंपाक वगैरे केला की चहा पाण्याचा वगैरे मग असं हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम होतो. कारण कसं होतं आपल्याकडे एवढं आहे ना तुम्ही हळदी कुंकू लावून असं छान असं बघा मस्त कार्यक्रम पार पडतो. हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज बघा सगळ्यांसाठी वेगळं काय ते घेऊन म्हणजे गावाकडचा व्हिडिओ छान असं घेऊन आले. हे बघा गावाकडचं वातावरण हिरवळ असं वातावरण खूप छान असं वाटतं बघा. बरेच दिवसांनी अशी गावी आलते म्हणलं ना, आता कसं मुलांच्या शिक्षणासारखं गावी यायला जमत नाही ना, त्यामुळे छान असं गावी आलते म्हणलं त्यामुळे व्हिडिओ शेअर करूया. तर छान असं बघा हिरवळ आले ही गावाकडे बघा किती छान हिरवळ असं म्हणजे हे बघा हे सायंकाळचं म्हणजे 6 वाजल्याचं हे आहे बरं का सगळं वातावरण. एवढं छान असं बघा वाटतं हिरवळ बघून खूप छान असं आणि त्यात बघा त्याचं डोंगर वगैरे आहे त्यामुळे खूप छान असं वाटतं बघा हिरवळ एकदम निसर्गरम्य होता. जसं वाटतं की बाबा आपल्याला कसं वाटतं बाबा कोकणात आपण जसं राहून आलोय ना म्हणजे कोकणात वगैरे गेलो असं हिरवळ आमच्याकडे आहे ना. पाऊस आहे तो खूप छान असं वाटतं बघा हिरवळ एकदम छान असं वातावरण आहे बघा. हे मका वगैरे असं गावाकडे ना आम्ही शेती वगैरे करत असतो ना गावाकडे आले ना खूप छान असं वाटतं बघा हिरवळ वगैरे सगळं बघा असं हरभरा वगैरे लावलेलं असतं भरपूर असं छान छान काही असं केलेलं असतं. तर तुम्हाला दाखवते हरभरा वगैरे बघा हे हरभरा आहे. हरभरा बघा अजून म्हणजे ह्याला आमच्या गावठी भाषेत असं घाट वगैरे म्हटलं जाते बघा. पण हे अजून भरलेलं वगैरे नाही त्याला भरायला अजून वेळ आहे का हे असं अजून छोटी छोटी दाणं निघतात ना म्हणजे भरलेलं नसतं अजून पण भरलं की ह्याला भरपूर असं छान असं बघा. ह्याचं आम्ही वाळला करण्याचं बघा हुरडा पट्टी केली. हे बघा असं वाळलेलं आहे. हे वाळलेलं की ह्याचं काय करायचं जाळ करायचं आणि त्यात असं टाकायचं ते अर्ध कच्चं भाजून त्याचं हुरडा पार्टी करायची म्हणजे हावळा म्हणलं जातं बरं का गावाकडे छान त्याचा हावळा भाजला जातो. बघा हे निसर्गरम्य वातावरण असं गावाकडेच बघायला मिळतं. हे बघा असं हे कशाचं झाड आहे बघा. ही अशी करडई असते जी आपण घटात वगैरे टाकतो ना करडई पांढऱ्या पांढऱ्या करडई असते. हे बघा हे करडईचं झाड असते मोठं असं झालं कशी बोंड वगैरे तिथ्यात ना करडई वगैरे निघते असं छान असं हिरवळ वातावरण असतं. आणि हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे कसं होतं आमच्याकडे गावी आम्ही डोंगराकडे असल्यामुळे आमच्याकडे कसं मोर वगैरे असं पक्षी वगैरे ताप देतात म्हणजे असं हे घाट वगैरे खायला किंवा असं काही भाजी वगैरे टाकली का नाही की असं वगैरे तर त्यासाठी बघा छान असं हे बुजगावणे म्हणजे शेट वगैरे लावलेलं असते त्याला घाबरावं बाबा असं करावं आणि निसर्गरम्य वातावरण बघून खूप छान असं वाटतं बघा. आणि हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल डोंगर असं डोंगरात वगैरे आम्ही राहतो त्यामुळे हिरवळ वातावरण बघून खूप छान असं वाटतं बघा. हे बघा गहू वगैरे आहे गहू कसा बघा एकदम असा हे झालेला आहे आता म्हणजे काढायचे वेळ आलेली आहे म्हणजे आमच्याकडे कसं व नव्या पौर्णिमेला गव्हाचं हे केलं जातं म्हणजे गव्हाच्या पोळ्या केल्या म्हणजे नवं पुजलं जातं आमच्या गव्हा जे आपण धान्य केलं असतं ना गहू वगैरे त्याचं नवं पुजून आपण त्याचं वगैरे आमच्यात होळीला नवं पुजलं जातं. छान असं वातावरण बघणं खूप भारी वाटतं बघा. हे असं बघायला गेलं नव्हतं का हे बघा आपल्याकडे हे असं छोटं सोक आमच्याकडे असं हे असतं ह्याला काय म्हणतात हे आपण जे जवस असतो का नाही मुलांना वगैरे कपसाठी जवस वगैरे देतो ना त्याचं पाणी हे जवसाचं आहे बरं. हे मोठं झालं का नाही त्यातनं बी असं वाळवायचं आणि आपण व्यवस्थित डब्यात वगैरे भरून ठेवू शकतो. हे जवस असते छोटा आहे ते मोठं वगैरे जवस होतं आणि छान असं बघा जवसाचं आहे झाड. हे बघा हिरवळ वगैरे एकदम भारी असं आहे छान असं बघा. आणि हे बघा एकदम मस्त असं वातावरण असतं बघा गावाकडे हे हिरवळ बघायला गेल्यानंतर खूप छान असं बघा वाटतं. ते एक आलेलं आहे हे जवसाचं झाड बघा. हे जवसाचं झाड असतं ना हे हो का असं तुम्हाला दाखवते. हे अजून पिकलं का नाही हे मोठं येतं बघा. आणि हे बघा असं का गावाकडे असलं का नाही असं वगैरे लसूण वगैरे लावला जातो बघा. हे हिरवळ छान असं बघा. आणि जो आपण लसूण जो बाजारात विकत घेतो का नाही तो लसूण बघा आपण इथं लावला का नाही आपल्याला म्हणजे देशी वगैरे लसूण असतं त्यामुळे आपल्या भाजीला वगैरे भरपूर छान असं म्हणजे एवढं जरी थोडंसं टाकलं ना तर त्याचं बघा चव भाजीत वगैरे उतरते. त्यामुळे असं बघा हिरवळ छान असं बघा कांदा वगैरे लावले असं भरपूर छान असं हिरवळ वातावरण असं एकदम मस्त वाटतं बघा. हे डोंगराकडे घर असल्यामुळे तो खूप छान असं वाटतं बघा हिरवळ वातावरण बघा. हे असं सगळं जर एवढं छान असं अनुभवायचं असेल तर आपल्याकडे बघा गावालाच यायला पाहिजे. कारण कसं असं हिरवळ वातावरण जरी आपण थोडा वेळ बाबा आपल्या कंटाळा वगैरे आलं का नाही शहराकडे जरी आपण किती राहतो आपल्या थोडासा कंटाळा वगैरे आला की आपण कसं बाबा म्हणतो चला शहरात बाहेर जाऊ. पण इथं कसं होतं कंटाळा जरा रानात वगैरे फिरून खूप छान असं वाटतं हिरवळ वातावरण किंवा जरा कंटाळा रानात असं वगैरे काम करायचं भांगलायचं वगैरे म्हणल्यानंतर खूप छान असं वाटतं. किंवा असं भिजवायचं म्हणलं ना दारी वगैरे धरायचं म्हणलं एकदम छान असं वाटतं बघा. हे हिरवळ वातावरण इकडं बघा हे असं एवढं म्हणजे हे सगळं अनुभवायचं त्यासाठी गावाकडेच गेलं पाहिजे म्हणजे गावाकडे असं अनुभवायला मिळतं बरं का. शहराकडे काय आपण किती राहिलो तरी ना शहराकडे किती आपलं हे असलं का नाही शरीर जरी आपलं शहराकडे असलं ना तरी मन रमतं ते गावाकडेच रमतं बरं का. गावाकडे कसं होतं आपण जेवढं शहराकडे आपण ना 3 टाईम जेवत नाही आपल्याला 2 टाईम जेवता आपल्याला हे होतं. पण आपल्याला जसं गावाकडे बघा आपण 3 टाईम जेवण म्हणलं का नाही रानात काम वगैरे करून एवढं भारी वाटतं का नाही.
एवढं छान असं बघा हिरवळ वातावरण बघून एकदम मस्त वाटतं. हे बघा छोटंसं असं बघा हे सूर्यफूल आहे. हे सूर्यफूल असतं बघा, ह्याला छोटंसं बी वगैरे येत असते तसं. हे अजून छोटंसं आहे. हे मोठं झालं का नाही ह्याच्यात ना छोटे छोटे बी वगैरे येते. हे सूर्यफुलाचं बी वगैरे म्हणजे तेल वगैरे केलं जातं. त्यामुळे आम्ही असं करून ठेवतो किंवा थोडंसं बी साठवून ठेवायचं, म्हणजे परत आपल्याला जेव्हा आपल्याला टाकायचं ना तेव्हा असं ज्वारीत वगैरे सूर्यफूल टाकलं जातं. आणि रंग तरी बघा ना किती छान असा आहे. असं आपल्याला अनुभवायचं असतं बघा ना. हे शहराकडे काय आपल्याला असं बघा मिळतं का, पण हे गावाकडे बघा असं हिरवळ वातावरण छान असं बघा, पक्ष्यांचा आवाज वगैरे असं म्हणलं का नाही तर हे बघा हिरवळ वातावरण किती छान असं मस्त वाटते. एवढं मस्त भारी वाटतं ना, म्हणजे हे जे आपल्याला शहराकडे मिळत नाही ते आपल्याला गावाकडे असं बघा अनुभवायला मिळतं. हे बघा, हे बघा आता हे जे आपण मोठे मोठे कांदे वगैरे ठेवले असते ना त्याचं आपण हे कट करून अशा बुडक्या लावलेल्या असतात. ह्याच्यात बघा हे म्हणजे हे कांद्यासाठी हे मोठं बोंड होतेत ना, ह्याच्यातनं आपण छान असं बघा काळ काळ बी म्हणजे जे आपण हे करतो कांद्याचं कसं वगैरे रोप वगैरे तयार करतो हे ह्याच्यापासून केलं जातं. हे मोठं झालं की नाही हे पीक वाळत वाळत गेलं की नाही मग काढायचं आणि ते बडवून मग ह्याच्यातनं बघा छोटं बी ठेकतात. हे कांद्याचं बी तयार होतं. हे परत ना आपल्याला इसकाटायचं वगैरे म्हणलं ना, बी तयार करायचं म्हणलं ना तर आपल्याला ते इसकाटून रोप वगैरे तयार करायचं, मग ते परत लावलं जातं. तर बघा असं छानसं घाटे वगैरे हिरवं बघायला हो काय निसर्गरम्य वातावरण एकदम. आणि कसं होतं आमच्याकडे कोकणात राहण्यापेक्षा आम्हाला असं गावाकडे आलं कोकणात गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे आम्ही असं काही वाटलं का नाही फिरण्यापेक्षा आम्ही गावाकडेच येत असतो बघा. असं हिरवळ वातावरण हे बघून ना एवढं मस्त वाटतं का नाही. हे बघा नारळाची झाडं वगैरे असं कोकणात गेल्या का हिरवळ मस्त. हे बघा एवढं भरपूर हो का केलेले, म्हणजे हे रोप वगैरे आपल्याला एवढं छान असं का बुडक्यावर लावलं. हे तर छान असं मस्तपैकी आपण बी तयार करणार आहोत म्हणजे आपल्याला कांदा वगैरे लावण्यासाठी. मग ठीक आहे की अजून बघा हरभरा ओला आहे, म्हणजे अजून काय काय ओला पण काय काय वाळलेला आहे ना, तो वाळलेला आहे तो परत काढून मग तो बडवून त्यातनं हरभरा वगैरे मग व्यवस्थित जास्त झालं तर आपण विकतो किंवा थोडं राहील तर आपण ठेवतो आपल्याला डाळ वगैरे करण्यासाठी किंवा आपल्याला कधी म्हणलं का चणा वगैरे करण्यासाठी. तर छान असं बघा त्याचं हिरवळ असं केली जाते. आणि एवढं जर वातावरण असं बघायचं म्हणलं जेवणाचं वगैरे म्हणसाला तुम्ही तर आपण कसं शहराकडे आपण घरात 2च जण किंवा जेवढे असेल तेवढे जेवतो, पण गावाकडे बघा मिळून सगळे जेवतो. त्यामुळं एक कोर खातो तिथं आपण अर्धी कोर पण खातो. कारण कसं होतं सगळ्या एकटं जेवणाला सगळ्याबरोबर जेवणाला खूप वेगळंच असतं बरं का. हे बघा अशा शेळ्या वगैरे आहे तिकडे शेळ्यांचं वगैरे सगळं आहे ना. त्यामुळे बघा असलं बघायचं असेल तर गावाकडे जायला शेळ्या वगैरे गाई गुरं वगैरे बघायचं म्हटलं का नाही सगळं आपल्याकडे बघायचं म्हणलं का नाही असलंच गावाकडे बघायला मिळतं बघा. हे हिरवळ वातावरण बरोबर खूप छान असं वाटतं. हे अशी घरं वगैरे जवळजवळ असल्यामुळे एवढं भारी. आणि चला तुम्हाला रामफळ दाखवते. अशी रामफळं वगैरे आलेले आहेत. ही रामफळं बघा हे जास्त असं रंग आला का नाही मग ती परत तोडून पिकाय ठेवायचं का. भरपूर अशी रामफळं आलेली आहेत आतमध्ये आहेत बघा तिथं दिसून येते. इथं पण एक आहे, इथं पण आहे बघा एवढं काही इथे काही त्याच्या आतमध्ये पण आहे झाडात वगैरे. त्यांना एवढी रामफळं आहेत बघा. पोपईची वगैरे झाडं का अशी आपल्याला बघायला मिळते. उंच झाडे गेले त्यामुळे पोपई आपल्याला अशा काटेने वगैरे काढायला. हे बघा छोटंसं उमलते अजून बघा सूर्यफूल छोटंसं उमलते अजून उमललं नाही. हे बघा आमचं हे बघा हे आहे म्हणजे घास वगैरे असते गुरांसाठी खायला वगैरे असा घास केलेला असतो. हे मोठं वगैरे होत गेलं की नाही घास असतं. हे बघा शेवग्या जे आपण म्हणजे शहराकडे आपण तो शेवगा शेंगा विकत घेतो ते बघा अशा शेवग्या शेंगा असतात हे. आणि हे चंदन असतं जे बघा पूजेसाठी वगैरे चंदन वापरायचं जातं ते चंदन असतं बघा. त्या चंदनाचा वापर केला जातो. आणि जी म्हणजे निवळ वातावरण बघा खूप छान वाटतं. हे बघा हो का जे आपण धान्य म्हणजे ज्वारीची भाकरी खातो का नाही म्हणजे किती कष्ट करायला बघा. शहराकडे आपल्याला काही एवढी भाकरी राहिली ना आपण तरी बाबा की बाबा गायला वगैरे कचऱ्यात टाकतो. पण जीच भाकरी आपल्याला बघा इकडं अशी हो का इथं पिकवलं जाते बघा. आणि हे हो का ज्वारीचं आहे बघा कणीस. हे अजून भरलेलं नाही. कणीस भरलं का नाही हो का छान असं एवढी मेहनत करायला लागते ना. म्हणजे शेतकऱ्याचं खरंच खूप म्हणजे हे असतं बरं का. एवढं त्याला म्हणजे भिजवायचं वगैरे रात्रंदिवस एवढं कष्ट करायला लागतं बघा. हिरवळ बघा. आणि हे बघा हो का एवढी बाजरी आलेली म्हणजे ही ज्वारी आलेली आहे ना आता. हे बघा मोठी झाली का नाही. आणि एक म्हणजे एवढी ज्वारी केली का नाही आता बाबा वाटेवर एवढं छान बाबा दाणं वगैरे आले भरपूर मग टपोर वगैरे आले ना तर एवढं लक्ष म्हणजे एवढं ना म्हणजे हे असतं का नाही गावाकडे पक्षी वगैरे भोरट्या वगैरे ताप देतात ना. म्हणजे पक्षीचे भोरट्या पक्षी असतात का नाही ते ताप देतात. म्हणजे काय होतं हे वगैरे असं ना दाणं खातात ना त्यामुळे त्यांना काहीतरी असं बाबा की वाजवण्यासाठी काहीतरी केलं जातं किंवा असं बुजगाण वगैरे लावलं जातं. मग शेर सांगितलं तसं बुजगाण लावलं जातं किंवा लक्ष ठेवलं जातं असं काहीतरी फटाकडे वाजवलं जाते. कारण जेणेकरून ना धान्य नाहीतर भोरट्यावर खाते. पक्ष्यांनी तर खाल्लं पाहिजे पण कसं होतं एकदम पक्षी तर भरपूर बसले का नाही तर जास्त प्रमाणात असं खातात ना त्यामुळं केलं जातं. आणि खूप अशी म्हणजे आपण मेहनत जी आपण ज्वारीची भाकरी आपण बाबा आपण विकत असू द्या आणतो करतो ना पण त्याला कष्ट म्हणजे खूप छान असतं. कारण कष्टाशिवाय काहीच नसतं बरं का असं म्हटलं जातं. आणि हे बघा हिरवळ हो का हे असं जे आपण विकत केळं घेऊन खातो ना ते केळं बघा असे असते हो का तुम्हाला दाखवते. हो का केळं असतात केळे लागले का हो का असे पक्षी वगैरे ना ह्याला टोची मारते म्हणजे असं बघा ठेवले असं बघा छोटे छोटे हो का
यायला लागले आहेत अजून. हो का, म्हणजे छोटे छोटे हो का अजून केळी आलेले आहेत. म्हणजे हे असं लावलं जातं म्हणजे काय होतं, पक्षी वगैरे टोचा मारतात ना, त्यामुळं असं ते लावायला लागतं वगैरे दिसून आहे. आणि त्यात कसं होतं, दुसऱ्या वेळी नाही पण पहिल्या वेळी असेल तर हो का असंही ओढणीनं वगैरे असं झाकलं जातं. आणि बघा हिरवळ हो का वातावरण बघा. हे गावाकडचं तर तुम्ही बघाच ना, किती छान असं लोकेशन आहे. म्हणजे एवढं भारी वाटतं का नाही हिरवळ वातावरण बघून. हे बघा हिरवळ नारळाची झाडं वगैरे हे डोंगराकडे असल्यामुळे एवढं खूप छान असं अनुभवायला मिळतं ना. ते आपण रताळ्याच्या बघा घाऱ्या वेळा करतो ना हो का, हे तसं वेल लावले जाते. हे परत मोठं झालं का नाही ह्याचं काय होतं, हे मोठा वेल होत गेलं का नाही मग ते खोदायचं आणि त्यातनं ते रताळी काढायची. जसे आपण गाजर वगैरे कसं असं काढतो ना उपसून, तसं हे रताळ निघतात ना खोदून काढले का नाही. रताळ जे आपण रताळ्याच्या घाऱ्या वगैरे करतो किंवा रताळ्याचं किस वगैरे करतो, उपवासाला जे आपण रताळी उपवासाला वापरतो तेच रताळे असेल बघा, त्याचं असं वेल असते, ते वेल लावलं जाते आणि ते खोदून वगैरे काढलं जातं. हे सगळं आपण कुठलाही फळ असो किंवा कुठली पालेभाजी जी आपण शहराकडे जी फळं किंवा पालेभाजी घेतो ना, पण ते जर पिकवतात ना, ते गावाकडेच आपल्याला असं बघायला मिळतं बरं का. ते अनुभवतो आम्ही. कारण कसं होतं गावी आम्ही काही असं असलं का नाही की बाबा जास्त वगैरे पीक कुठलं काढायचं असेल तर आम्ही येतो बाबा मिळून सगळं करतो ना. त्यामुळे कसं होतं, मिळून केलेलं एक म्हणजे उत्साह आणि आनंद वेगळाच असतो बरं का. आपण एकटं करण्याना सगळ्यांनी मिळून करायला खूप आनंद वेगळा असतो. आणि असं वातावरण बघायला मिळतं का नाही, जे आपण बाजारात शेवगे शेंग खातो ती हो का, हे असे शेवगे शेंग असेल. आता हे बघा शेवगे शेंग किती महाग आहे, पण आपल्याला बघायचं गावाकडे असं मोठे झाले का आपण हे काढून असं त्याची भाजी वगैरे करू शकतो किंवा सांबारमध्ये वगैरे आपल्या घरात मिळतं. हे बघा हे असं हिरवळ वातावरण छान असतं बघा. ओका आता इथे एक समोर शेवग्या सडते, त्याला एवढ्या भरपूर शेंगा लागल्या. जी शेंग आपण 50 रुपये पाव 60 रुपये पाव घेतो ती आपल्या शहराकडे बघा अशीच मिळते. पपईची वगैरे झाडे एवढे भरपूर असतात ना. आणि हे बघा हे झाड आता तुम्हाला दिसत असेल, ह्याला बघा फुलं आले. ही हातग्याची फुलं असते, हे जास्त वेळ राहत नाही, त्याला पडदेशी भाजी करायला लागते ना. पण ते हातग्याची फुलं असते मग त्याची भाजी एवढी मस्त लागते ना, ते कांदा वगैरे घालून केली जाते ना. म्हणजे आता म्हणजे हे कसं होतं, आमच्यात एवढी जुनी माणसं आहेत, त्या जुनी माणसांची हे कसं रेसिपी वगैरे ना करत. आपल्या आता नवीन रेसिपी त्याला काहीच नाही. जुन्या रेसिपीचं एवढं म्हणजे ते हे असतं ना, ते आता नव्या रेसिपीमध्ये काहीच नाही. कारण जुन्या रेसिपी म्हणजे खूप छान असं बघा, हातग्याची भाजी वगैरे असं वेगवेगळं किंवा चिगळ्याची भाजी पालेभाज्या वगैरे कुठलंही म्हणा असं केलं जाताना, पण खरंच खूप पौष्टिक असतं बरं का. जेव्हा ते पहिल्या भाजीची चव आणि आताची भाजी चव खूपच वेगळी असते बरं का. आणि हिरवळ वातावरण एवढं छान असं वाटतं की बघा, डोंगराकडे असल्यामुळे तर भरपूरच खूप छान असं वाटतं. तर बघा असं जर अनुभवायचं असेल तर आपल्याकडे बघा गावाकडेच यायला लागतं. हिरवळ वातावरण बघायला, गाई गुरं वगैरे म्हणलं का नाही सगळं वगैरे असं गावाकडे यायला म्हणजे एक शेतकऱ्याचं जीवन वगैरे आपल्याला कळलं जातं म्हणजे गावाकडे आलं का नाही. म्हणजे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे कसं होतं की असं असं वाटतं बाबा की सगळ्यांनी बघावं बाबा की खूप छान. हे गावाकडचं वातावरण म्हणजे कसं शहराकडे राहिलं का नाही, शहराकडे म्हणजे गावाकडचं वातावरण कळत नाही. पण जेव्हा आपण गावाकडच्या माणसाने शहराकडचं जीवन करत नाही, शहराकडच्या माणसा गावाकडे जीवन करत नाही, पण असं आज मत गेलं का नाही की खरंच कळतं बाबा की जीवन वगैरे काय असतं बाबा की की गावाकडे नाही शहराकडे काय 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 वगैरे केलं जातं. खरंच बरं का हे सगळं असं अनुभवायला गावाकडे वगैरे मिळतं बरं का. आणि एवढं छान वाटतं बघा. आणि तुम्ही पण नक्की असं गावाकडे जाऊ. मी पण बघा अधूनमधून गावाकडे येते. गावाकडे आलं का नाही असं शहराकडे जायचं म्हणलं का नाही तर जाऊच वाटत नाही. कारण हिरवळ वातावरण बघून हे माणसांची आपुलकी वगैरे बघून शहरात आपण किती राहिलं तर गावाकडची आपुलकी वेगळीच असते बरं का. खाणं पिणं वगैरे बाबा बसणं उठणं म्हणा सगळं बाबा काम वगैरे करणं एकत्र मिळून केलं जातं बाबा. हे नाही ते करू आपण करू सगळं मिळून कुठला कार्यक्रम वगैरे करायचं म्हणतं एकदम छान असं बघा. हिरवळ वातावरण म्हणजे हे अनुभवायला मिळतं खूप छान असं. आणि कितीही काम केलं तर वाटतं बाबा काम करत राहू म्हणजे असं कंटाळा वगैरे येत नाही. त्यामुळे एवढं हिरवळ वातावरण वगैरे बघत बघा. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा. आणि असं हिरवळ वातावरण बघा कसं वाटलं. आम्ही जर आम्ही कुठे फिरायला नाही गेलो तर गावाकडे येतो कारण आम्हाला कोकणात गेल्या कसं वाटतं हिरवळ वातावरण बघून एवढं छान असं. आणि बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. छान असं बघा आंब्याला वगैरे मोहर आलेला आहे. हे बघा बघा आंब्याला वगैरे मोहर आलेला आहे. छोटे छोटे आंबे आहेत ना, त्या छोटे छोटे मोहर यायला लागला. हे सगळं आपलं बघा आपण बाजारात किती आंबे आले तर आपल्या ते आंबं आपण घेतोच ना, पण त्याचं खरं कारण म्हणजे आपल्याला जे मोहर वगैरे कसा येतो वगैरे ते सगळं अनुभवायला मिळतं. आणि छान असं बघा त्याला आंब्याला मोहर वगैरे आले छोटे छोटे झाडं आहेत ना. तर बघा असं हिरवळ वातावरण एकदम छान असं बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बघा. आणि असं अनुभवायचं असेल तर गावाकडे गेलंच पाहिजे. आणि व्हिडिओ जे जे म्हणजे बघते त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे. चला पुढल्या व्हिडिओ बाय बाय धन्यवाद थँक्यू.